जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये छोटासा बदल केलात तर खूप सारे फायदे होतील. कसं? तर आज ना आपण हेल्दी नाश्ता बनवणार आहोत डेलीचा. तर इथे ना 4 दिवस नाश्ता पुरेल असं आपण आज ना एक ट्रिक पाहूया. तर मी ना 1 वाटी घेतलाय चना, लाल चना, 1 वाटी घेतलाय हिरवा चना, 1 वाटी आपल्याला घ्यायचं आहे मूग, 1 वाटी घ्यायचं आहे आपल्याला मटकी. हे 4 सामग्री आपल्याला ना एकत्र करून रोज आपल्याला नाश्ता करायचा आहे. म्हणजे काय होतं, जे आपल्याला पौष्टिक पाहिजे असतं सकाळच्या टायमाला ते आपल्या शरीरामध्ये जातं आणि खूप साऱ्या आजारापासून आपण दूर राहू शकतो. तर मी घरात सगळ्यांना, म्हणजे मी पण खातेच आणि माझ्या मुलांना, मिस्टरांना आमचा सकाळचा जो नाश्ता असतो ना तर तो हा असतो. आणि एका वेळेला 4 दिवस पुरतील एवढे मी सगळे मोड काढून घेते. मोड काढणं पण खूप सोपं आहे. बरेच जणांना ना मोड काढायचं म्हणजे खूप टेन्शनवाणं वाटतं, पण तसं नाही. ह्या ट्रिकप्रमाणे मी सांगितले त्याप्रमाणे 1 वाटीच्या मेजरमेंटनं ना सगळे कडधान्य मोजून घ्या आणि त्याच्यामध्ये ना भांडं थोडंसं मोठं घ्या, म्हणजे आपले कडधान्य व्यवस्थित भिजतील. फुल्ल असं पाणी भरून आपल्याला ह्याला ना एक 7 ते 8 तास छान असं भिजायला द्यायचं आहे. म्हणजे तुम्ही सकाळी जरी कडधान्य भिजत घातला तर संध्याकाळपर्यंत छान आपले कडधान्य भिजतात, खूप सारं फुलून येतात. जोपर्यंत कडधान्य चांगलं भिजत नाही तोपर्यंत मोड चांगले येत नाहीत. त्याच्यामुळे 7 ते 8 तास आपल्याला चांगलं भिजवून घ्यायचं आहे. मग आता काय करायचं, मोड तरी आपले व्यवस्थित येत नाहीत तर सोपी पद्धत. इकडे आपले 8 तास कडधान्य छान भिजलेले आहेत. ह्याच्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि एक सुती कापड घ्यायचं आणि ह्याच्यावरती ना जाम असं बांधून ना ह्याला पुन्हा, म्हणजे सकाळी भिजत घातला तर रात्री ह्याच्यातलं पाणी काढून रात्रभर ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे अशा पद्धतीनं तुम्हाला छान असे मोड आलेले दिसतील. तर ही प्रोसेस करण्यासाठी जवळपास 24 तास तरी लागतातच, म्हणजे 1 दिवस पूर्ण लागतो. तर आपल्याला हेल्दी राहायचं आहे म्हटलं एवढे तरी कष्ट घेतले पाहिजेत. आणि इतकं छान मोड येतात ना, बाकी ह्याला कपड्यात बांधून ठेवायची वगैरे काही गरज नाही आहे. भांड्यामध्येच तुम्ही ठेवलात आणि वरून सुती कापड घातलात ना तरी पण छान मोड येतात. अशा पद्धतीने एवढे छान मोड 24 तासामध्ये नक्कीच यायला पाहिजेत. मी ज्या पद्धतीनं सांगितले त्या पद्धतीनं तुम्ही ट्राय करून बघा. आणि ह्याचा नाश्ता 2 मूठ रोज ना प्रत्येकाने खाल्ल्यानंतर आपल्याला दिवसभरामध्ये जे प्रोटीन लागणार आहे ते ह्याच्यातून सगळं मिळून जातं. आता सध्याला काय झाले माहिती आहे काय, भाजीपाला आपण खातो ना ते सध्या फक्त पोट भरण्याचं चाललं आहे, आपल्याला हेल्दी असं काही मिळत नाही. त्याच्यामुळे रोज आमचा नाश्ता जो असतो तो हा असतो. एक वेळ तुम्ही पण अशा पद्धतीनं नाश्ता करून बघा, म्हणजे किती छान वाटतं, दिवसभर किती फील चांगलं येतं आणि आपली हेल्थ पण किती चांगली राहते. ते एवढं छान मोड आलेत बघा. हे ना हा जो पूर्ण ना 24 तासामध्ये जे आलेले मोड आहेत ना हे प्रत्येकाला, म्हणजे एक तुम्ही दाना जर ह्याच्यातलं पाहिलात ना तर प्रत्येकाला मोड अशा पद्धतीनं आलेले आहेत छान असे. मुगाला सुद्धा, मटकीला, चण्याला, हिरवा चणा आणि लाल चणा असे 2 चणे मी यूज केले, त्याच्यामुळे प्रत्येकाला छान असे मोड आलेले आहेत. तर मी हा नाश्ता रोज करते, तुम्ही पण करा आणि हे